म्हणतो 1/√2 काय म्हणताय, काय वाचतोय? ओ MST CETच्या टिप्स वाचतोय. तुम्हाला पण हवे आहेत का? हो, आता MST CET आली ना, 2च टिप्स सांगणार. माझ्याकडे डायरी भर आहे बरं का. बघा, पहिली टिप, PYQ सॉल्व करायला लागायचे. किती कंटाळा आला तरी कडूगोळी आपण घेतो का बरं वाटावं म्हणून, बरोबर ना? तसं घ्यायचं, किती आवडलं नाही तरीही, कारण त्याच्यातून आपल्याला रिकरिंग पॅटर्न कळतात. कळलं का? टिप नंबर 2, कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. कॅल्क्युलेटर अलाउड आहे का? नाही. लॉग टेबल नाही. मग शॉर्टकट टेक्निक्स, काहीतरी स्पीडी कॅल्क्युलेशन्स वापरा. मग त्यासाठी काय काय वापरायचं? काही गोष्टी पाठ करून टाकायच्या जे सारख्या सारख्या येतात. बरोबर आहे. जेवताना आपण जे जेवण बनवताना लागतं ते ओट्याच्या जवळ ठेवतो की नाही सगळं, हां, लांब लांब ठेवतो का? नाही. म्हणून मग ते सगळं सगळं पटापट पाठ करायचं, म्हणजे चुटकीसरशी कॅल्क्युलेशन होतील, वेळ वाचेल, 2-4 क्वेश्चन एक्स्ट्रा सॉल्व्ह करू शकाल तुम्ही. फॉर एक्झाम्पल, √2 1.414, √3 1.732. आता 1/√2 0.707, 1/√3 0.577, √3/2 0.866, √10 3.16, 1/√10 0.316. आणि हे सारखे सारखे कॅल्क्युलेशनमध्ये येणारी नंबर्स आहेत बरं का. त्याची माहिती तुम्ही पाठ करून टाकलं ना, तसं बाकीचे फॉर्मॅलिटी तुम्हाला पाठ करावेच लागणार आहेत. त्याच्यात ह्याची पण एक भर टाका आणि बघा कसा वेळ वाचतोय ते. आणि अशा अजून टिप्स हव्या आहेत ना, तर CUPNS अकॅडमीशी कनेक्ट व्हा. धन्यवाद.